ज्या मुलाने मागील 6 महिन्यामध्ये आपल्या ढोलकीच्या तालावरती या महाराष्ट्राला नाचवलंय आणि असा आमचा केळकर आज तुमच्या सच्च्यामध्ये सामील झालाय तर साहिल तर त्याच्या ढोलकीची धुमक आम्हाला तर सेपरेट ऐकायची, तुमच्या आवाजाची तर आम्हाला आवड आहे ढोलकीची. तुला काय पाहिजे साहिल? थंडी लागायला लागली म्हणजे ढोलकीच्या याच्यामधून आहे ना गरमाट तयार करू. तुला काय पाहिजे, कुठला साऊंड पाहिजे आम्हाला सांग, गावात तुला देऊ. कुठल्या पोझिशन मध्ये जायचं? एक मिनिट त्याला वाजवू दे ना थोडस, 2 वाजवू दे आमची अपेक्षा. साहिल 1 मिनिट आमच्यासाठी एक गाणं वाजव बस, आमचं येणार.
हा तुम्ही आराम करा. बुवा म्हणतात ए पोरांनो सिट डाऊन, मेल्याची लवणीच आहेत, तुम्ही आराम करा. बुवांचा विषय, बुवानी सुंदर कार्यक्रम या ठिकाणी सादर केलेला आहे. दुसरी फेरी मला वाटतं बुवान मीटिंग जोरात केलं ना, खरोखर जोरात केलं. भान पण राही ना बुवाला, किती वाजलं, एक एक तास किती वेळा काय राजू दादा कसले येडा आणून ठेवतो रे. म्हणून मला माहिती ना, मला माहितीये बुवा पिसालणार दुसऱ्या बारीत, म्हणून मी चिमटा कडून गेलो होतो. बुवा म्हणतो शॉर्टकट मध्ये घेणार आहे. मला जेवढा थांबलाय तेवढा प्रेक्षक भरपूर आहे आणि युट्यूबर्स आहेत, भारी रेकॉर्डिंग करायची क्लिअर याची घालणार मी. भरपूर भरपूर सोडलं याला, भरपूर सोडलं पण तिच्या मायला कानातच मुताय बघत येडा आहे तिच्या मायला. हा बुवा म्हणतो प्रश्नाचा विषय, बुवांचे विषय मी फोडले. अरे खुले ए बुवा, स्वतःच्या गुरुचा आदर्श ठेवू शकत नाही तू. म्हणे बुवांना उत्तर मी दिलं, राजेश बुवानी सांगितली, तेव्हा त्या राजेश बुवांचं पटवून घेतली. जा एका बाबाचा असशील तर त्या तुझ्या गुरुला विचार, एका घराण्याचे तुम्ही, त्यांना जे उत्तर दिलं काय दिलं ते त्याला विचार, नाहीतर बुवा पुढ्यात घेऊन ये माझ्या. ए कंडम बुवा, ए सचिन कंडम, तू लावून यूज करून फेकायच्याच लायकीच आहे बुवा. याची माकडं भरपूर बघितली. अजून बुवा म्हणतो की संस्कार काय मेलायचे संस्कार. ए बुवा एक म्हणतात ना चुलीत ना आणि झाली, तसं भरपूर तुझ्या धंद्यात बुवा. 7-12 सकट आटाय माड तुझा आणि मला लांगड्या म्हणतो. जन्माचा नाही रे छाटू बुवा, जन्माचा लांगड्या नाही मी, जन्माचा नाही. म्हणून लोकांची बघ ही जोपासना मी चांगली करतो, जोपासना चांगली करतो. म्हणून आजपर्यंत अडावतात बघितलंस ना किती चिडतात. मीटिंग आज बुवांची मीटिंग जोरात. एकदा म्हणतो हे सिट डाऊन, मी काय म्हणतो तर ऐका, तत्ताच परत किती फिरायला होता काय माहित. पहिल्यांदा बोलतो याला, अरे मेल्या काहीतरी भान ठेव, बारीचं भान ठेव ना. मी सुद्धा पहिली बारी गेली, माझी बारी आवडली नाही घेऊ. जेवढा मोजका प्रेक्षकांना नसेल ना तर बिंदास नाही म्हणा. मी कार्यक्रम पहिला केला तो आवडला नाही, फक्त तुमच्याकडून एकदा उत्तर दे आवडलं की नाही. ए छाकण्या मिरवायच्या नाही बुवा माझ्यासमोर. मला म्हणतो माझी कॉपी करतात, माझी कॉपी. मेल्या काय मेल्या तू उदितणार आहे ना. अरे छाटू बुवा उदितणार आहे नाहीस, मोबाईल रफिक आहेस तू. लांबरे बुवाच मिरवतो माझ्या समोर डोमन. ते जेवढ्या शाहिरांची नावं घेतलंयस ना तू बारी, त्यांना घरात तू पुरुषाची लावून देतो कामाला. मला बाकी काय म्हणायचं नाही. आज कार्यक्रम कोणाचा डावा सांग, माझा आणि तुमचा आहे ना. मला बोल, मला 2 शिव्या घाल. बुवा म्हणतो मी मग काय शिव्या घालू, तू मेला पालू, चमडीचोर भालू. म्हणून बुवा तुला काय नाही, तुझ्याकडे काय दिलं नव्हतं मी बोलायसाठी, म्हणून जे बोललास तेवढं. आणि म्हणतो मला अरे तुरे केली मी उंचीवर मोठा आहे, ज्ञानान मोठा आहे, काय मेला जसा ज्ञानाचा पंडित. तुला कुंडीत भरीन बुवा, कुंडीत. ए लागण्या म्हणतो तुझा काढतो धूर घेता. अजून म्हणतात बुवा तुमचा धूर काढीन, भरपूर ठिकाणी काढलेला आहे आणि तुम्हाला म्हणतो झोपवलेला आहे. मेल्या झोपवायचं मी बुवा. म्हणतो चिलमी स्त्रीलिंग आहे. ए जो तुम्हाला नीचा चिलमी. आता असं म्हणतो तो मारिश मामा बुवा न मारिश मामा. रामायणाचा विषय म्हणतो की धाकट्या धीरानं म्हणे काहीतरी गाणं बोलला ना, शेवट क्लिअर कट येत नव्हतं, मेल्याची वाचा उडत झाली होती. साऊंड चांगला लावला होतास, तुझा वाच नाही, तुझा विषय बघ. तो काहीतरी म्हणत होता की धाकट्या बहिणीला असं काहीतरी लावली. तुमच्याकडे चालतं ते, आमच्याकडे चालत नाही बुवा. शास्त्र मी माझं शॉर्टकट मध्ये सांगितलं बुवा, नागडा करून सोडणार तुला आज बघ. अजून म्हणतो आणि नमनाचा विषय राजूदादांना फरमाईश दिले म्हणून, नाहीतर मी बुवा कार्यक्रम केले तर तेवढे युट्यूबवर सर्च मारतो. मी कधी नाही नमन करत. दादा साक्षी आहेत ना तुम्ही, दादाच बोलले होते की एक नमनाचा वाचकार मी नमन करतो आणि बुवा केले. तुझी लायकी सुद्धा नाही. एका शिजांना सेंचुरी मारणारा हा कलाकार आहे बुवा. नमनाचे तुझा बाज नाही, तुझा साज नाही. आणि म्हणे आधी शाखा तयार कर. अरे याला जो आमच्याकडे येतो तेव्हा भीक मागता बुवा नो, शाखा
घ्यायची आणि कसल्या मेले छाकणे मिरवतोस. आम्ही बोलत नाही म्हणून आम्ही आदर्श ठेवतो यांचा. का शाहीर सचिन भाऊ म्हणजे मोठे आहेत पण हे खोटे आहेत. हे फक्त स्वतःची बाजलतात. त्यांना माहितीये एक म्हणतात ना स्वतःच्याच ज्यावेळेस आपण उभा राहिल्यानंतर खालोकच असतो. यांनी कालोखात कुठं काय केलेलं यांना नाही माहिती म्हणून हे बाजलतात. राग नका तू तिकडच आहेस भाऊ. परत म्हणतो ढोलकी श्रीलिंग. ढोलकीचं म्हणतो श्रीलिंग. तुझा काय वाजवू काय तांबडा. अय तुझी टुमकी वाजीन मी टुमकी. असं काय म्हणतो वाजाव नमान. चल दाखवतो याला नमान खेळ. हगन मेले मी दगड म्हणतो मला तू. आणि म्हणे काय मी बुवा ना उचलला म्हणतो. उचललाच नाही बुवा मी. जर तुझ्यावर पडलो ना तर उठणार नाही तू. मलिंगा म्हणतो मलिंगा. आमचा म्हणतो सणस बुवा ना सणस. त्याच्यावर का दिसतो मेल्या. ही माझी आणि खानदानी पेशाचे आहेत ते कुर्ले मी बनवले नव्हे. एक काम कर बुवा उद्या जाताना ना आता जाताना तुला काढून देतो. जिथं लावायची तिथं लाव. हे वर्ण पिकत आलं शक्तीदारा करून तुझ्यासारखे शाटुबो भरपूर गेले मी. आजवर बोललो नव्हतो तुला पण आज बोलणार नक्कीच. तुझ्यासारखे छाटू भरपूर बोललो बघितलेले आहेत. आणि आज म्हणता की माझ्या आया बहिणींवर बोलायचं नाही. काय बोललो तू पहिल्यावर सांगा ना. युट्यूब चालू ठेवायचा ह्याची घालणार मी. या मंडळावर आहे पदाधिकारी. मला सांगतो शक्तीवाल्यांची बोरा नाचवतो सारे. हा देवेंद्र शिमन कलाकार आहे ना बुवा. जो नवीन जो कलाकार असतो त्याला पुढे आणण्याचं कार्य करतो. तुझे पैसे अजून म्हणतात उत्तर मी यांना दिली. तुझ्या बापाला पण जाऊन विचारायचा. खरोखर सांगतो तो प्रश्नाचा विषय राहिलाच मागे. निकमदादा आहे ना त्या ठिकाणी. निकमदादाच बोलला होता मी म्हणून त्या विषयावर तुझ्याशी चर्चा पण नाही बुवांची करायला. असू द्या. आज बुवाने उत्तर दिलं माझं. तिरुपती म्हणे तुला भाद्रवी नेऊन देतो. तुला जमत नाही ना बुवा जमत नाही म्हणून मेसेज करतोस काय मोबाईलवर. बुवानो हे बघा व्हिडिओ टाकलाय. हे तुमचं उत्तर मिळाला. येडा कुठचा गबाडी झाला. परत बुवाने रिप्लाय दिलाय. बुवा म्हटलं अध्यात्मात जा अध्यात्मात. आणि मेल्या तू मला काय विचारतोस. आध्यात्मिक असेल तर तसा विषय सांगा. शोध ना शोध. मी मान्य केलं की नाही मला बुवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही. मी मान्य केलं तसं कधीतरी मेल्या कमजोर बाजू घे. कमजोर बाजू घे. नाहीतर बुवा घरात आहे ना काटीन धरून उभा करायला लागेल तुला. काटीन म्हणून एक विषय बुवा आज सोमणार शेडरे. माझी म्हणे कॉपी घरी आलं बुवर मेलास. तेव्हा आहे ना कुठं फोकस मध्ये सुद्धा नव्हतास. तेव्हापासून आलं मारतोय मी. अरे आडग्या गुरुच्या बाडग्याचे गाडवाने ठोकलं तर कधी लागणार नाही. अरे आया बहिणीच्या समोर खोट बोलतो. किंवा तरी शिवा म्हणून विषय बुवा बघ. लिवली परत वारी झाली ना तू रडणार माझ्यासमोर डायरेक्टली. याच्या सात समजली म्हणून काय म्हणतो बघूया. अरे मी तर भोले आडानी ठकू. हा विषय आधी वाजवू नको. बुवाच्या कानात शिरू दे. नाही तर आता उंदीर मुतला असेल मला तिकडे मागे गेला असेल. दादा दिलेलाच आहे जाऊ मीटिंग साठी. म्हणून सचिन बुवा लांबना गाडव मेल्या म्हणतोस कसा झोंबवतो तुला गाडव लावतो.
म्हणून काय म्हणतो बुवा बघा, अडग्या गोरूचा बाडगा चेला, भाकड कथा हा करतो कशाला, काय तुलाच जमल रे नाय, करडवलीस तुझी माय बुवा ये आपली आय, नाही बोलत करडवलीस रे माय तुझी तू मिळवून बुवानी गणाची माझ्या कटिंग बुवा म्हणतात. मी काही वर्षापूर्वी म्हटलेलं आहे बुवांचा गण, बुवा जे गायले तोच गण. मी माझ्या गणात चेंजेस होता की बुवांचे चेंजेस होता, मी अजून माझा गण गाऊन दाखवणार आहे. बुवानी जो गायलेला आहे म्हणतात की मी कॅसेटचा माझा गण आहे, माझी कॉपी करतात, तुझी कॉपी बुवा तुझा पोरगा करेल, मी कशाला करू, मी कधी आलोय का रे सचिन चल. म्हणून कॉपी बुवा माझी कॉपी करताना माझा पोरगा करेल, तुझी कशाला करू, तुझी कशाला करू. काय रे वेदांत बरोबर आहे ना. हे फुकणीचे सांगणारे आम्हाला म्हणतो चिलमीवाला, मी चिलमी तुला गांजाच म्हणतो, गांजाचा तुला कसा आज गांजा देणार. अजून म्हणतो बुवा काय म्हणतात, गणाला बुवांचा गण आळवू गणाला मंगळ मूर्ती ओवाळू आरती या रंगणाला. आरती ओवाळतोच गणपतीच मेले आहे फुलचोड बुवा. हे नमनाचं गाणं, हे नमनाचं गाणं इकडे सांगायचं नाही बुवा तू. मंगळ मूर्ती ओवाळू आरती या रंगणाला. माझा गण ऐकलं ना बुवा, गण वेगळा होता ना. आणि हा सांगतो मला चोरटा चमडी चोर. परत म्हणतो गोपालाकडनं आणतो उडवून घे तुझ्यावर जाऊ. मी कोणाकडे बुवा भीक मागत नाही, माझ्याकडे जे आहे ते आहे, माझ्याकडे जे आहे ते आहे. आणि ते बुवाची वाचावडत आली होती, गोपालाकडे म्हणतो गोपालाकडे. त्याला म्हणायचं होतं गोपाल करंडे, अय सिद्धू, सिद्धू कुठे आहे सिद्धू. गोपाल करंडेला जाऊन विचार बुवा, कधीच नाही त्याच्याकडे भीक मागितली. तुला सांगतो मी कोणाची कॉपी करत नाही. अजून बुवा रंगमंचावर आहे, रंगमंचाची शपथ घे. आणि याला म्हणतो कला जाईल, म्हणतो कला जाईल तुझी वाकत आली, आता कला संपत आली, तुला उतरती लागली कला. घेणार घेणार गोपालाकडे म्हणतो जा गोपालाकडे. गोपालाकडे बुवा तुला किती जण लागतात ते मला माहिती. हा स्वतःचा कवित्व करत नाही, मोबाईल मध्ये गाणी म्हणणार बघून. ते सुद्धा कधी जेव्हा आम्ही इथे गाणार तेव्हा हा सांगणार ना अमुक चालेवर म्हणतोय, तेव्हा याच्याकडे गाणी येतात. आम्ही चितळी वाटलं की रे ए सचिन बुवा, हा तो नांबोर चांगला सोंगतो. नंतर नंतर मग म्हणणार, मग सोशल मीडियावर बुवा येणार आमचा आम सॉरी मी त्या दिवशी बुवांना बारीक बोललेलो आहे, काहीतरी झालेलं आहे आमचं. हे तंद्रीत बोलतात, आम्ही बोलतो आम्ही नाही बोलत, हे तंद्रीत बोलणार. नंतर म्हणणार बुवानो सॉरी, आता पहिली करायची झक मारून, नंतर म्हणणार बुवानो सॉरी. हे तसा नाही यार, ही नाही आपण वन मॅन शो जागेवर देतो, ठोसा ठोसा जागेवर. म्हणून काय म्हणतो लक्ष असू दे, शॉर्टकट एकदा फिरव.
हिजडा. हिजड्या म्हणतो हिजड्या. बुवा येतोच काय रे? सचिन बुवा तुला दाखवतोच ना हत्यार केवढा आहे बघ. बुवा हिजडा म्हणतोस हिजडा तू मेल्या छक्क्याच्या बोलत आहेस म्हणून म्हणून खोटं बोलतोस माझं तू मला खोटं भाग पडलंस तू. हा छक्का आहे हा छक्का म्हणून जवळजवळ 40 वर्षात लागला शिक्का बुवाला. बुवा ओके नक्की 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 तुझ्या शब्दाला प्राधान्य देणं. या बुवा सारखा बोलत नाही मी चालतंय बडबड बडबड. बुवा छक्क्या म्हणून काय म्हणतो बघ. गाढव म्हणाला गावड गाढव म्हणाला गावड त्याला लावूया सवडी. हो अरे लांबना सचिन बुवा अरे माझा आहे लांबना. आता कसा आहे अरे हातामध्ये धर जरा पायावरती कर. गंडम बुवा सचिन गंडम घाबरू नको मी दिलदार आहे आपण इथं चार झाटू नये. अरे हातामध्ये धर पायावरती कर लावीन थूक लावून बुवा बामना. असा झोंबल अरे हातामध्ये धर पाय जरावर. लागल्या म्हणतोस ना एक दिवस चान्स दे बुवा एक दिवस चान्स दे रात्र गाजवतो तुझी. हातामध्ये धर पायावरती कर थुकी लावून लावीन बुवा हवा म्हणा. लांबना बुवा माझा लांबना बुवा माझा लांबना बुवा माझा लांबना बुवा माझा लांबना. हातामध्ये धर पायावरती हातामध्ये धर पायावरती थुकी लावून लावीन तुझा लांबना. तुझी उधारी कधी गेलेलं होतं रे बुवाकडे उधारी नाही ना. बुवा म्हणतो तुझे उधारी आज म्हणतो पूर्ण फेडणार. बुवा कधी आलो होतो खेड्यात तुमच्या आणि माझी कधी उधारी गेलं नाही. आणि म्हणून बुवा म्हटला 40 वर्षानंतर शिक्का बसलेला आहे. वैयक्तिक बोलत नाही बुवा वैयक्तिक बोलणार नाही. तुम्ही जे बोललाय त्याचं पलटवार नक्कीच. बुवा चिडणार बुवा नक्की चिडणार पण चिडून जायच्या आधी बुवा खेड्यातल्या बारीचं माझं पैसे द्या नाही तर झोपवून कशी नाही इटवला नाही पोरांनी. 4 तारखेला बारी झाली बुवा म्हणतो पैसे नाही भेटले अजून ते पैसे द्या आणि बुवा जावा बक्षीस भरपूर 500च्या नोटा दिलेले बोलले की नाही. आले पैसे आले 500च्या नोटा. भीक माग्या बुवा भीक माग्या लोकांचा पैसे दे आधी माझं बुवा दे मी गरीब माणूस आहे. दिलं नाही आहे काय येड्या 4 तारखेची बारी बड्डेची बुवा माझं पैसे द्या आणि जावा काही शेवट चिडून जाऊ नको कारण मी बुवा तू मी म्हणतो सचिन बुवा माझा भाव आहे. तू काय चाहू काय रे सचिन चाहू काय याला राजू दादा मी तुझ्याकडनं पैसे घेत बुवा तुझं बुवा सुपारी देऊ नको आधी माझं पैसे घे ना येड्या 4 खरोखर याला हिजड्या काय असतं. बुवा पैसे दे याला याला आहे ना. बुवा पैसे पैसे बुवा पैसे लोकांसारखा नाही मी म्हणणार लोकांची कॉपी करीत नाही. पैसा आला नाही म्हणणार बुवा म्हणतो किती 4-4 500चे नोट आले. भीक माग्या बुवा आता जेवतोय गडबडला असेल मीटिंग जोरात मीटिंग बुवांची जोरात झाली. राजू दादा म्हणजे आपली जान आहे यार. राजू दादा मीटिंग जोरात दिलेली आहे. म्हणून एक विषय आहे असा इंजेक्शन देणार तो जाईपर्यंत खेळा. अरे लागलेला टाका कधी घासून जाईल 17 घर फिरणारी एका घरात राहील का शेखानारी बया शेखानारी बया पुरणपोळी खाईल का
पतिव्रता नार बुवा त्याकडं पाहिल का शेजारीन बाई तुमसाठी बाबूला पाहू द्या पोरा नाही का पोराच नाही दाखवून काय करू आमचा दोघांचा काम जरा आतमध्ये घालून घ्या जरा आतमध्ये घालून घ्या मग त्या मोठ्या बाहेर राहू द्या सनम दादा अरे वाजव का याच्या ढोलका सचिन बुवाचा अडस वाजवलं ना अडस सनम बुवा अडस पण खडस सचिन बुवा खडस आणि अडस म्हणून इच्छा तुझी ही करडर पुरी अरे जाऊन विचार तू बापाला एका रात्रीत बुवा तुला गाढवा एवढा म्हणतो बुवाचा गाढव आहेस तू म्हणतो गाढव एका रात्रीत बुवा तुला माझा गाढव याच्या एकदा तरी सावे पंढरी लुटावे त्या सावळ्या हरी घेतावे त्या सावळ्या हरी सावया हरी सावया हरी
गणपती गजानन गावदे